निसर्गरम्य पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा राज्यातून एक अत्यंत विदारक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। दक्षिण गोव्यातील कुडचडे भागातील एका भाजप नगरसेवकाच्या 20 वर्षीय मुलाने तब्बल 30 अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणामुळे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर संपूर्ण गोव्यात खळबळ उडाली आहे। संशयित आरोपी सोहम नाईक याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून हे प्रकरण आता तपासासाठी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार संशयित सोहम नाईक यानं मागील काही काळापासून परिसरातील अनेक अल्पवयीन मुलींशी सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष भेटीगाठींच्या माध्यमातून मैत्री केली होती। त्याने या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि लग्नाचा आमिष दाखवून त्यांचं लैंगिक शोषण केलं। धक्कादायक बाब म्हणजे त्याने या अत्याचाराचं चित्रीकरण केलं होतं। हे अश्लील व्हिडिओ त्याने आपल्या काही मित्रांना पाठवले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो पीडित मुलींना ब्लॅकमेल करत होता। हे प्रकरण जेव्हा उघडकीस आलं तेव्हा काही पीडित मुलींनी धाडस करून आपल्या पालकांना या त्रासाबद्दल सांगितलं। यानंतर पालकांनी पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली। प्राथमिक तपासात ही संख्या 30च्या आसपास असल्याचं समोर आल्यानं पोलिसांचेही धाबे दणाणले आहेत। प्रकरणाचं गांभीर्य आणि पीडितांची मोठी संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाचा तपास तातडीनं स्थानिक पोलिसांकडून काढून क्राईम ब्रांचकडे सोपवण्याचे आदेश दिले। गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकानं गुरुवारी कुसकडे येथील सोहम नाईकच्या घरावर छापा टाकला। या झडती दरम्यान पोलिसांनी डिजिटल पुरावे, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर संशयास्पद दस्तऐवज हस्तगत केले आहेत। राज्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितलं की या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे। आतापर्यंत 30 पैकी 4 मुलींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं असून त्यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। पीडित मुलींची गोपनीयता आणि सुरक्षितता जपण्यासाठी आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत। आरोपी सोहम नाईक याच्यावर अत्यंत कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी असलेला पोक्सो हा कडक कायदा लावण्यात आलाय। मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी गोवा बाल कायदा या कायद्याअंतर्गत कारवाई सुरू आहे। अश्लील व्हिडिओ बनवणं आणि ते प्रसारित करणं यासाठी या कायद्याची कलम जोडली आहे। भारतीय न्याय संहितेनुसार लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचं गुन्हेही नोंदवण्यात आले आहेत। आरोपीचे वडील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले। राजकीय दबावामुळे तपास भरकटू नये अशी भीती सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या घटनेचा निषेध करत म्हटलंय की जर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची मुलं अशा कृत्यात सामील असतील तर राज्यातील मुली सुरक्षित कशा राहतील। कुचकडे आणि पणजी भागात विविध संघटनांनी निदर्शनं केली असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं या प्रकरणाची सुओ मोटो देखील दाखल केली आहे। गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं या प्रकरणाची सुओ मोटो दखल घेतली आहे। आयोगाने पोलीस विभागाला या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। तसंच पीडित मुलींना मानसोपचार तज्ज्ञांची मदत आणि कायदेशीर सल्ला मिळावा यासाठी आयोग प्रयत्नशील आहे। या प्रकरणाने सोशल मीडियाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय। आरोपीने इंस्टाग्राम आणि इतर मेसेजिंग ऍप्सचा वापर करून मुलींना जाळ्यात ओढलं होतं। सायबर तज्ज्ञांच्या मते अल्पवयीन मुलांच्या मोबाईल वापराकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे। या घटनेनंतर गोव्यातील पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्याच्या मोबाईल मधील डेटा रिकव्हर करण्यासाठी तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आलाय। या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलीस इतर संशयित मित्रांची चौकशी करतायत ज्यांना हे व्हिडिओ पाठवण्यात आले होते। गुन्हे शाखा आता इतर 26 मुलींचा शोध घेत आहे जेणेकरून त्यांना न्याय मिळवून देता येईल। गोव्यासारख्या शांत राज्यात घडलेली ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे। पीडित मुलींना न्याय मिळवून देणं आणि आरोपीला कठोर शिक्षा होणं ही काळाची गरज आहे। या प्रकरणातील तपासाच्या पारदर्शकतेवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय।